नमस्कार. मुलं वाढवणं, जन्माला घालणं, वाढवणं आणि शिकवणं या 3 गोष्टींवर बोलायचं आहे. आपल्याकडं मुलं जन्माला घालणं हे अतिशय व्यावसायिक नजरेनंच पाहिलं जातं. म्हणजे तुमच्या जाती घ्या, धर्म घ्या, व्यवहार घ्या, समाज घ्या. याच्यात मुलं ही झालीच पाहिजेत असा आग्रह धरला जातो. मुलं होणं किंवा न होणं ही निसर्गाची सहज कृती आहे. खूप लोकांना मुलं न होण्याचीच देणगी मिळालेली असते. त्याला आपल्याकडे कमतरता म्हटलं जातं. मला ते म्हणावंसं वाटत नाही. मुलं होणं म्हणजे काहीतरी भरीव होणं आयुष्यात. या पद्धतीच्याच व्याख्या आपल्या भोवती नांदत राहतात आणि आपण त्यात गुरफटून जातो. पण निसर्गानं ठरवलेलं असतं कुठल्या स्त्रीला किंवा कुठल्या पुरुषाला मूल होऊ द्यायचं आणि कुठल्या पुरुषाला आणि स्त्रीला नाही होऊ द्यायचं. ही निसर्गाची देणगीच आहे. म्हणजे दोन्ही देणग्याच समजल्या पाहिजे. पण आपल्याकडे मुलं न होणारे लोक हे नेहमी खंतावलेले दिसतात. आणि मग मुलं होण्यासाठी म्हणूनचे जे प्रयोग आहेत ते सगळेच्या सगळेच अघोरी आहेत. म्हणजे आधी बुवा बाबा लोक होते, ते फसवणुकी करायचे आणि अजूनही चालतात. बुवा बाबा अजून मेलेले नाही. पण मेडिकल सायन्स नावाची एक वैद्यकीय शास्त्र नावाची पण एक बुवाबाजी जन्माला आलेली आहे. आणि तुम्ही कसंही असा, तुम्हाला आम्ही मूल जन्माला घालूनच देतो असं धंदा सुरू आहे जोरात. आणि मग त्यांचे पण उपाय अघोरीच आहेत. हे एकदा तपासण्या करून घ्याव्यात वैद्यकीय पातळीवर की आपल्याला मुलं होणार आहेत की नाही. आणि जर नाही होणार तर ते सहजपणे स्वीकारता आलं पाहिजे. कारण त्याचा अट्टहास करून काहीतरी शास्त्रीय प्रयोग करून किंवा अघोरी प्रयोग करून मुलं जन्माला घालण्यात आयुष्याचा वेळ वाया घालवणं, पैसा वाया घालवणं आणि मेंदू वाया घालवणं. मुळात मुलं झालीच पाहिजे या हट्टाचं राहणंच मला गैर वाटतं. नाही होणार आहेत मुलं हे सहजपणे स्वीकारता आलं पाहिजे. पण या समाजात मुलं न होणाऱ्यांना नावं ठेवण्याची पद्धत आहे, जी आशिया खंडात आणि भारतात तर जास्तीच दिसतं. भारतात अशा लोकांना नावं ठेवली जातात आणि यांच्यात कमतरता आहेत म्हणून त्यांना हिणवलं जातं. तर मला हे गैर वाटतं. हिणवलं गेलं नाही पाहिजे, कारण ही निसर्गाची गोष्ट आहे. निसर्गानं ठरवलंय. आणि तुम्ही पूर्वजन्मी पुण्य केली, पूर्वजन्मी पाप केली म्हणून या जन्मी ही शिक्षा वगैरे असलं काही नसतं. पुनर्जन्म मुळात नसतो. जन्म एकदाच असतो. आणि ज्यांना जन्म झाल्यानंतर स्वतःची मुलं होतात त्यांनी भाव खाण्याचं कारण नाही. त्यासाठी त्यांना कुठलेही कष्ट पडलेले नसतात. म्हणजे ते बीजांड, गर्भाशय आणि ते सगळं शुक्रजंतू वगैरे हे सगळं निसर्गानं मोफत दिलेलं असतं. आणि काही लोकांना नाही दिलेलं ते. ती प्रक्रिया पूर्ण होण्याची त्यांच्या शरीरात काही गोष्ट राहून जाते आणि ती राहून गेली तर ते न्यून आहे किंवा ते वांझोटेपण आहे किंवा ती कमतरता आहे. आणि मग इतरांनी त्यांना हिणवलं पाहिजे याची गरज नाही. मुळात लक्षात घ्या की मानवी समाजरचना किंवा मानवी एकत्र राहणं आहे जे मानवांचं, ते मुळात एकमेकांना मदत करण्यासाठी. एकमेकांच्या मदतीनं मानवी आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल असं म्हटलं गेलं. शांत राहील, आनंदी होईल असं म्हटलं गेलं आणि आपण ते पाळत पण आलोय. आपण समाजात राहतो आणि समाज म्हणताना मानवी समाज म्हणायचं. हा अखिल जागतिक मानवी समाज हा एकमेकांच्या मदतीसाठीच आहे. त्यात ज्यांना मुलं नाही होणार आहेत ते या समाजाचा घटक आहे आणि त्यांना मग इतरांनी सांभाळून घ्यायचंय. सांभाळून घ्यायचंय म्हणताना सगळं त्यांचं पाहायचंय वगैरे नाही. ते त्यांचं पाहतील, पण त्यांना हिणवू तरी नाही किमान. आणि आधार द्यावा नाही झाली त्याचं दुःख नको, कारण हा निसर्ग आहे. आणि आपल्याकडे वाक्य आहे, निसर्गापुढे काहीच चालत नाही कोणाचं. ते खरंच आहे.
पण म्हणून हातबल होणं, खंत बाळगणं आणि आपण फार कमी पडलो आणि त्याच्यासाठी मग कुठले तरी प्रयोग करत राहणं, हे मला गैर वाटतं. मुलं झालीच पाहिजेत हा आग्रह कशासाठी आहे? ती जी शेजारच्या घरात होतात मुलं, पलीकडच्या घरात होतात मुलं, या समाजात होतात मुलं, ती सगळी मानवी समाजाची मुलं आहेत. पण खूप लोकांचा हट्ट असतो की माझ्याच वंशाचा दिवा लागला पाहिजे. तर मला नेहमी प्रश्न पडतो, तुझा वंश कुठला? तू कोण असा महान पराक्रमी की तुझा वंश राहिला पाहिजे आणि कशाला राहिला पाहिजे? चौथ्या पाचव्या पिढीला नावं आठवत नाही पुढची मागची. तर कशाला तुझा वंश राहिला पाहिजे? आणि असं काय करणार आहे वंशाचं? हा मानवी वंशच हा एक आहे असं समजलं तर काय बिघडतं? तर मुलं झालीच पाहिजेत या आग्रहातनं खरंच बाहेर आवडतात. तपासण्या करून घ्याव्यात, म्हणजे एकदा चाचणी करून घ्यावी की आपल्याला आहे का ती क्षमता मुलं होण्याची. आणि नवरा बायकोनं दोघांनी करून घेतलं पाहिजे. आणि नवरा बायको दोघंही काही नेऊन सापडली तर एकमेकांना हिणावलं नाही पाहिजे. जोडीदाराबरोबर आयुष्यभर राहिलं पाहिजे. मुलं होण्यासाठीचे अघोरी बाबा बुवाचे प्रयोग आणि मग ते टेस्टी बेबी आणि अमुक आणि तमुक हे धंदेवाईकपणा आहे. झाली ठीक आहे, नाही झाली तरी ठीक आहे. आणि हा मानवी समाज आहे, तो आपलाच आहे. समाजात कुणालाही होणारी मुलं ही मानवी समाज म्हणून आपलीच आहेत, या उदात्त भावनेला गेलं पाहिजे. अर्थात हे पाळायला अवघड आहे, सांगायला सोपं आहे वगैरे असं काहीतरी म्हणू शकता तुम्ही लोक, पण पाळून बघा ना. बरं, आपतूनही काही मुलं होणारच नसतील तर काय करणार आहात? तर त्याच्या खंती बाळगत बसण्यापेक्षा आहे त्या जगण्याचा आनंद घ्यावा. आणि मुळात मुलं वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी. तुमच्या एक लक्षात येते का, बहुधा पोरं म्हातारपणाची काठी होतच नाहीच होत. भारतीय व्यवस्थेत मुलं मोठी झाली ना की ती आईबाबांची राहत नाही. ती राहतात, नातेसंबंध राहतात, पण त्यांची स्वतःच असतात. सगळं आईबापांच्या मनासारखं होईल, सगळं आईबापांच्या मेंदूसारखं होईल असं काही होत नसतं मुलांच्या बाबतीत. मला असं वाटतं की ती म्हातारपणाची काठी हा पण धंदेवाईक विचार आहे. म्हणजे खूप लोक ते ज्यांना मुलं होतात ते मी पाहिलंय की आपल्या प्रत्येकाच्या घरात बहुधा ती कथा घडलेलीच असते. बायको गरोदर म्हटल्यावर नवरा तिच्या पोटाला कान लावून पाहतोच. तर ते मूल होण्याचं कौतुक असणं गैर नाही. पण पोटाला कान लावून झाल्यानंतर त्याच्यानंतर जी दोघांची स्वप्नरंजन असतात ना ती भयंकर असतात. त्या पोटातल्या गर्भाला माहितीच नसते यांचे काय बाहेर उद्योग चालले. हे लोक त्या पोराचं पोरगी होणार का, पोरगा होणार का, मग पोरगा झाला तर काय नाव ठेवायचं, पोरगी झाली तर काय नाव ठेवायचं, आधीच होऊ दे की. मूल होणं अतिशय सहज नैसर्गिक कृती आहे. तुम्ही काहीही विशेष केलं, काहीही विशेष केलं, त्यामुळं त्यांच्याबद्दलची स्वप्नरंजन आणि ती भावली त्यात थोडा वेळचा आनंद मिळतो. पण ही स्वप्नरंजनच मुळात वाढवते असतात. मुलं पुढं तशीच गर्भातलं ते जे मूल आहे, कोण बाळ आहे, ते तसंच्या तसं पुढं वाढेल असं होतच नाही हो. कित्येक बाप आपल्या बायकोच्या पोटाला कान लावून आणि मग ती स्वप्नरंजन, मग त्याच्यात ते असं होईल आपल्या बाळाचं, तसं होईल आपल्या बाळाचं, आपण असं नाव ठेवू, तसं नाव ठेवू, त्याला डॉक्टर करू, इंजिनियर करू, असलं काहीतरी ठरवत राहतात. ते ठरवायलाही माझी हरकत नाही. पण एकही बाप आणि एकही आई पोटाला कान लावणार. आपल्या पोराला आपण चांगला माणूस करू, आदर्श माणूस करू असं पाहण्यात येत नाही. मला नावासाठी भांडणं, म्हणजे नाव विशिष्टच ठेवलं पाहिजे का? अरे तुम्हाला जे सुचेल आई बापांना दोघांना मिळून आणि तुम्हाला जे गोड वाटेल ते ठेवा ना. त्याच्यासाठी ते ज्योतिषाकडे काय जाणार आणि मग पहिलं अक्षर कुठलं, दुसरं अक्षर कुठलं, आणि जगातलं कुठलंही नाव ठेवा की. नावं ठेवणं हा आपला धंदा जरी असला तरी मूल आपलं विशेष आहे, तर त्याचं नाव ठेवताना विशेषत्व ठेवलं पाहिजे हे कळतंय मला. पण त्याच्यासाठी काहीतरी शोध मोहीम कशाला? तुम्हाला मेंदू आहेत ना आईबाप म्हणून, आणि तुमचा पराक्रम म्हणून तर पोरग झाले ना किंवा पोरगी झाली, बाळ झाले. त्यामुळे तुमच्याच मेंदू चालवून तुम्हाला जे आवडेल ते नाव ठेवा. आणि ती पुन्हा आपल्याकडे ती पद्धत आहे. म्हणजे एकेकाळी गावकरनं दिलीप सापडायचे. तर ते चौकशी करायला लागल्यावर कळलं की ते दिलीप कुमार नावाचा नट गाजला होता म्हणून गावकरनं दिलीप.
सगळे दिलीपच, भोवती दिलीप. कशाचे प्रभाव पडतात तुमच्यावर? तुमची तुम्ही नावं शोधा. तुमच्या जगण्यातली, अनुभवातली आनंदाची नावं असतील. मला खूप लोक मग मला गुरुजी म्हणतात आणि मग गुरुजी गुरुजी म्हणून मला विचारतात की मला मुलगा झालाय का मुलगी झाली, नाव काय ठेवू? मी पण आपलं डोकं खाजवत बसतो आणि मग काहीतरी सुचवतो त्यांना. ते त्यांना आवडेलच असं नसतं. पण एक गोष्ट सांगतो, आधी त्याच्या आईला विचारा मुलाचं नाव काय ठेवायचं. आईच्या डोक्यात जर काय असेल तर ते आधी आईला प्राधान्य दिलं पाहिजे आणि नवरा आणि बायको दोघांनी मिळून ते नाव ठरवलं पाहिजे. आणि मग दोघांनाही नाही सुचत आहे, थोडा गोंधळ होतोय, तर मग तिसरी व्यक्ती, घरात आजी आजोबा असतात, खूप लोक असतात, मग त्यातलं जे पसंत पडेल ते ठेवा. पण त्याच्यासाठी मारामाऱ्या करणं आणि ते फार डोक्यात मारामाऱ्या म्हणजे डोक्यातल्या मारामाऱ्या त्या करत राहणं, मगजमारी करून घेणं, याला काही अर्थ नाही. तुम्हाला सुंदर वाटेल, तुम्हाला जिभेवर खेळवता येईल असं नाव ठेवा. आणि जगापेक्षा ते वेगळं असलं पाहिजे. जगापेक्षा काही वेगळं नाही. जगात आपले पूर्वज बरे होते, खरंच बरे होते. ते नातवाचं नाव पुन्हा आजोबाचंच ठेवायचे, गोंधळच नाही. त्यांना माहिती असायचं या वंशावळीला काही अर्थ नाही. आपल्या जिवंतपणासाठी एक ओळख असण्यासाठी एक नाव असावं लागतं आणि ते तसंच ठेवायचे. आणि त्यामुळं म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव संभाजी, पण संभाजी महाराजांच्या मुलाचं नाव पुन्हा शिवाजीच ठेवलं. हे असं ते चालत राहायचं. त्यांच्या डोक्यात ते पराक्रमीच होते, पण तरीही त्यांच्या डोक्यात नव्हतंच काही असलं काहीतरी, तर ते चालच राहत. ते ठेवायला हरकत नाही. त्याच्या भाबड्या अंधश्रद्धा करू नये. आणि पुन्हा त्या मुलाच्या नावाच्या पहिलं अक्षर आणि मग ते जोडाक्षर यायला नको वगैरे वगैरे असल्या भाकड गोष्टीत नका करू. डोकं फार वाया घालू नका. त्याचं खरं कारण सांगतो, मूल तुम्ही जन्माला घातलं असलं, वाढवलं असलं तरी कसं वाढायचं, या जगण्यातलं काय शिकायचं, हे मूल स्वतः स्वतःच ठरवतं. तुम्ही बळजबरी करा, काही करा, त्याला जे हवंय ते शिकतं ते आणि त्याला हवंय तसंच वाटतं. मी एक अनाथालयाचा सहभागी राहिलो. ते करताना पाहिलं की फार नसतं विशेष काही. मूल कुणीही जन्माला घातलं तर कुणालाही वाढवायची जबाबदारी मिळू शकते आणि त्या वाढीत मूल स्वतःच्या बळानं स्वतःच वाढतं. निसर्गानं माणसांना ती देणगी दिली आहे. लहानपणी थोडी बाळं हतबल असतात, पण थोडा आधार आला की बाळ स्वतःच जगायला वाढायला सुरुवात करतात. वाढायला लागतं अन्न. अन्न जर मिळणार असेल ना तर मूल स्वतः कसंही वाढतं. संस्कार या शब्दावर आपण येऊ नंतर कधीतरी, पण संस्कार काय घ्यायचे हे पुन्हा बाळ स्वतःच ठरवतं. तुम्ही संस्कारांचे आदर्श किती निर्माण करून ठेवा, घरात किती आदर्श तयार करा, समाजात किती आदर्श तयार करा, मूल वाढायचं ते स्वतःच्या मर्जीनंच वाढतं. मूल कधीही संस्कारांच्या मर्जीनं नाही वाढत. मुलाची मर्जी असली तर संस्कार स्वीकारतो. तुम्ही कसलेही संस्कार करा, नाहीतर मग तुम्ही चांगले जे संस्कार करता आणि आतून मूल वेगळंच काहीतरी विचार करत असतं तर ते दुहेरी होतं. तर मला असं वाटतं की मूल वाढायचं तसं वाढू द्यावं, फार चिंतेत पडू नये. हा, मग आपलं काम आहे माळ्यासारखं. रोप लावलंय, रोप उगवतंय, तर त्याची देखभाल करणं एवढं आपली जबाबदारी आहे. माणूस म्हणून ते बाळ आपलं आहे तर ते मायेनं सांभाळा, त्याला लागणारं खत पाणी दे आणि ते लाड न करणं. झाडाचे लाड केले की झाड बिघडतं, हा हे निसर्गाचं वाक्य आहे. तर फार लाड न करणं, त्याला लहानपणापासूनच वास्तववादी ठेवणं, त्याला लहानपणापासूनच आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवणं, त्याचे अतिरिक्त लाड न करणं. आपल्याकडं मुलांसाठीची म्हणून एक अवाढव्य ढोंगी इंडस्ट्री आहे जी प्रचंड पैसा कमवते. मूल हे आईबापांच्या इतकं कौतुकाचं असतं, इतकं पोडाचं असतं की ते आईबाप त्या मुलासाठी काही करायला तयार होतात. तर काही करायचंय त्याची एकदा यादी नीट केली पाहिजे बसून. त्याला काय काय लागतं
त्याला सकस अन्न मिळालं पाहिजे, त्याला सकस दूध मिळालं पाहिजे, त्याला सकस वायू मिळाला पाहिजे, त्याला सकस हवा मिळाली पाहिजे, त्याला सकस पाणी मिळालं पाहिजे. त्याच्या जगण्यातलं जे मुख्य आहे अन्न, पोटात जाणारं अन्न, हे सकस असलं पाहिजे. पण आपल्याकडचे आईबाप बघा, पोरग पिल्लू झालं रे झालं की आईबाप बाजारातच होते. पोरासाठी खेळणी काय आणतील, ढिगाणा, कसल्या कसल्या वस्तू आणतील, काही म्हणजे ते बाजारीकरण आहे, ढिगाणा करतात. आणि पुन्हा मुलं होणार आहेत का, पुन्हा मुलं होणार. अरे झालं त्यातच कौतुकास्पद काहीच नाही. जगभर एवढी लोकसंख्या आहे, त्यात एक मूल तुझंही. अर्थात तू क्षुद्र नको समजू मुलांना, स्वतःच्या मुलांना, पण एवढं लहान पण नको समजून. आपल्याला मूल झालं याच्यात भाव खाऊच नको. त्यात भाव खाण्यासारखं काही नाही. निसर्गाची देणगी आहे, निसर्गाच्या देणगीनं झालं बाळ. आईला वेदना वगैरे होतात, तेही नैसर्गिक आहे. पण तुम्ही भाव नका खाऊ. आपल्याला मुलं झालीत आणि मग मुलांसाठी जे काय आहे, हेही मला अतिरिक्त जे आहे उधळपट्टी मुलांसाठी वगैरे, ती गैर वाटते. मुलं लहानपणापासून अतिशय वास्तव आणि नीटच वाढवलं पाहिजे. ते चांगलं माणूस झालं पाहिजे असं स्वप्न पाहायचं असेल तर मूल हे बुद्धिमान झालं पाहिजे, त्याच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे, यासाठी त्याच्यावर खर्च करायला हरकत नाही. आणि मेंदूच्या विकासाच्या बाजारू कल्पना घेऊन येऊ नये. बाजारू कल्पना अजिबातच नाही. कशाची ढिगाणं खेळणी, ज्यांचा नंतर काही उपयोग होत नाही. एक वाक्य सांगतो, कुठं लागू पडतं ते बघा. 24 तासात, दिवसाच्या 24 तासात माणसाच्या कुठल्याही उत्तेजनेचा वेळ हा फक्त 2.5 मिनिटं असतो. फक्त 2.5 मिनिटं. आणि ती उत्तेजना मागं पुढं थोडी वाढवली तर तो वेळ 7.5 मिनिटाचा असतो. माणसाला कुठल्याही भावना दिवसभरात 24 तासात येणार असतील तर त्यांची तीव्रता 7.5 मिनिटाची आणि अतितीव्रता फक्त 2.5 मिनिटाची असते. मुलं या बाजूनं वाढवा. त्यांचा रस हा 7.5 मिनिटं किंवा 2.5 मिनिटाचाच असतो कुठल्याही गोष्टीतला, 24 तासात. दुसऱ्या दिवशी त्याला तो दुसऱ्याच रसाला जायचं असतं कुठल्या. तर मुलाची बौद्धिक वाढ होईल यासाठीचे प्रयत्न करणं, तशा पद्धतीची खेळणी देणं. आपल्याकडं येऊन जाऊन बाहुल्या देतात. त्या बाहुल्या बाळगून काय झालं मला नाही कळलं. म्हणजे भेट म्हणूनही बाहुल्या येतात. आता काय येतं ते टेडी. लहानपणी आमच्या बाहुल्या असायच्या, कापडाच्या बाहुल्या शिवायच्या आहे बहिणी आणि त्या मुलांना द्यायच्या खेळायला. बाहुल्या देणं हा काय खेळ आहे? कुणी शोधला? त्यानं काय होतं? पुढं काही होत नाही. तुम्हाला आठवतात का तुमच्या लहानपणच्या बाहुल्या? त्यांचं काय झालं? पोरं तुमच्या बाहुल्यांचं काय करणार भविष्यात? ते असंच पडलेलं असतं कुठेतरी धुळकात. बाहुल्यांचा जेवढा उद्योग आहे ना जगभर, आणि मुलं वाढवणं, ते मुलांचं मानसशास्त्र बाहुल्यांमध्ये आहे. काय पुरावा आहे याला, या मानसशास्त्राला? कशात तरी रमायला होईल. कशाला? त्याला आईबापांमध्ये रमू द्या ना, त्याला घरात रमू द्या ना. त्याला म्हणताना तिला पण दोन्ही गृहीत धरा. त्यानं वाढायचं तसं वाढू द्या ना. आणि उलट एक आहे की अभावात माणसाची कल्पनाशक्ती फार वाढते. तर अभाव ठेवा ना त्यांच्यासमोर. एवढी ठिकाणं खेळणी त्यांची डोकी बदलच होत असणार. मोडतोड, मग आपटापटी सगळं चालू राहतं. एवढी खेळणी गरजेची होती. काही माफक काही असलं पाहिजे. बाहुली हा प्रकार का आहे मुलांच्या आयुष्यात हे मला अजून कळलं नाही. मुलगा असो की मुलगी, त्याला आपली बाहुली आणून देतातच आणि ते बाहुली घेऊन लवकरच आईबाप कोण फिरतं. ते एवढ्या लवकर कशाला? ते थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थात नसेल पटत तर तुम्ही हे काय ऐकू बिकू नका आणि पाळू पण नका. मला जे वाटतंय ते मी बोलतो. काय जमवतं आपण मुलांसाठी? काल परवाच्या व्हिडिओत मी बोललो होतो, मुलं संशोधक झाली पाहिजेत आणि साहसी झाली पाहिजेत. साहस म्हणताना ते रोज डोंगर चढून गेली पाहिजेत वगैरे असं नाही म्हणायचं. वाघ आला तर लढायला गेली पाहिजेत, ते केलंच पाहिजे खरं तर. वाघ आला तर नाही घाबरलं पाहिजे. पण साहस म्हणताना आयुष्याशी काय संघर्ष करायचा आहे हे त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे. आपल्या मुलाला कसली झळ पडू नये, आपल्या मुलांना अपत्यांना कसली झळ पडू नये म्हणून आईबाप जी दक्षता घेतात ना जास्तीची, ती नाही घेतली पाहिजे. मुलं थोडीशी मोकळी वाढवली पाहिजे.
लक्ष असलं पाहिजे, पण लक्षाचा अर्थ असा नव्हे की काळजी खूपच. सतत आपल्या डोळ्यात काजळ घालूनच बसलेले आहेत आईबाप, आणि मग हे करू नको, ते करू नको, पडशील. पडणारच ना. मुलाचं बाळ पडतंच, माणसाचं बाळ पडतंच. ते पडापडी होणार, थोडं खरचटणार, लागणार, ते रडणार. मूल रडलं नाही पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. खूप घरांमध्ये मुलं कायम किरकिरी होतात, ती रडतच राहतात आणि रडतच वाढतात. मग ती व्याध होऊन बसतात मुलं. ही व्याध नाही झाली पाहिजे याच्यासाठी आईबापांनीच दक्षता घेतली पाहिजे. त्यांना जपलंच पाहिजे. रडणार नाही याची दक्षता जास्त घेतली पाहिजे. सारखी नाही तर खूप घरांमधनं ते आवाज येत राहतात. दिवस रात्र मुलं टॅव पडून रडत असतात आणि आईबापांच्या हातात इलाज नसतो. तर रडकी मुलं काय जन्माला येतात त्याचा शोध घेतला पाहिजे. रडकी मुलं ही आईबापांच्या विसंवादातनं जन्माला येतात असं मला वाटतं. आईबापांचं लक्ष नसणं, आईला मुलं नकोशी होणं, बापाला मुलं नकोशी होणं, त्यांच्याकडे लक्ष नसणं. मूल रडतं का तर बहुधा भुकेसाठी रडतं, किंवा त्याला शरीरात काही वेदना होत असेल तर रडतं. रडकी मुलं ही भुकेमुळं आणि वेदनेमुळे रडत असतात. तर ती वेदना कुठली आहे किंवा त्याला भूक लागली आहे का, एवढ्या साध्या गोष्टीची तपासणी करणं, त्याचं पोट भरलेलं असणं, त्याला पचन नीट होणं, त्याला हगायला मुतायला नीट होणं, एवढ्यावर लक्ष देणं, एवढंच आहे फक्त. तर मला असं वाटतं की फार कौतुकास्पद नसावं मूल वाढवणं आणि फार लढदूपणा, फार जपलं पाहिजे जपलं पाहिजे. तर मला वाटतं मुलं लहानपणापासूनच टणक केली पाहिजे. मी अशा आया पाहिल्या, पण त्या फार दुर्मिळ आहेत. त्या मुलं त्यांच्यात लक्ष असतं पण वाढू देतात. म्हणजे आमच्याकडची एक बाई आहे, ती खूपच लहान वयाच्या मुलाला चालायला यायला लागलं, ती पावसात घेऊन हिंडली. पिल्लू फिरतंय इकडं तिकडं, पावसात चिखलात फिरतंय, मस्त खेळतंय पाण्यात. मग ते सर्दी होईल तर सर्दी होणारच आहे. सर्दी हा आरोग्याचाच प्रकार आहे, पण सर्दी वाढू न देणं हा मात्र दक्षतेचा प्रकार आहे. तर एवढ्या सहजपणे निसर्गाच्या चालीनं मुलं वाढवली पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याकडे ती पद्धत नाही. मुलं बौद्धिकदृष्ट्या वाढायची असतील तर आईबापांमधल्या संवादातनं ती होती. आईबाप एकमेकांशी काय बोलतात याच्यावर मुलाचा मेंदू वाढायचं की नाही ठरतो, कसा वाढायचा ते ठरवतो. तर आईबापांमध्ये आपल्याकडं संवादाची प्रथा फारशी नाही. आईबाप शांतपणे बसलेत आणि एकमेकांचं ऐकत बसलेत, एकमेकांशी बोलतायत, असं सहसा होत नाही. आपण बहुधा व्यवहाराचं बोलतो, आपण एक काहीतरी अडचणींचं बोलतो, प्रश्नांचं बोलतो, समस्यांचं, आणि तेही मोगम बोलतो. आपण आपल्या समस्येवर शांतपणे बसून बोललोय असं होत नाही. आपण झटक्यानं एक प्रश्न टाकतो, समस्या सांगतो आणि लगेचच काहीतरी दुसरं एक झटक्यात उत्तर येतं, असं नाही. आईबापांना दीर्घ एकमेकांशी बोलायची सवय पाहिजे, कुठलाही विषय, आणि त्याचा वेळ काढून बोलला पाहिजे. दिवसभर दोघेही कामात असतात नवरा बायको, तर नवरा बायकोची कामं झाल्यानंतर दोघांना एकमेकांशी बोलण्याची सवय पाहिजे. आपल्याकडे नवरा बायको ही एकमेकांना वापरायची आणि आर्थिक वापरायची गोष्ट झालेली आहे. बायको घरकामं करत असेल, नोकरीही करत असेल तर तिच्यावर तर दुप्पट ताण होतो, पण घरकामं करत असेल तर तीही कामं आवाढव्य असतात. बाहेर जाऊन घरासाठी काम करणं आणि घरात राहून घरासाठी काम करणं हे तुल्यबळच आहे, फार तुल्यबळ आहे, आणि जास्ती काम घरात आहे. तर एवढी सगळी कामं झाल्यानंतर आईबापांनी मूल बरोबर घेऊन दोघांशी संवादाची त्याच्या लहानपणापासून सवय ठेवली आणि ती सतत ठेवली तर मुलाच्या बौद्धिक वाढीत मदत होईल. बडबडलं पाहिजे, नवऱ्यानं पण बडबडलं पाहिजे, बायकोनंही बडबडलं पाहिजे. आणि जी गोष्ट तुम्हाला खूप लोकांनी सांगितली असेल तीच मी सांगतो पुन्हा, मुलांसमोर आईबापांनी भांडलं नाही पाहिजे. हे इतकं वाईट ठरतं की मुलं मेंदूनं कमकुवत होतात, घाबरट होतात आणि त्यांचा आत्मविश्वास संपून जातो. जगण्यात सगळ्यात महत्वाचा आहे आत्मविश्वास. अति आत्मविश्वास नाही, आत्मविश्वास. ते आपण उभं राहू शकतो. तर आईबाप जर सक्षम असतील बडबडीला आणि भांडणं टाळणारे असतील, त्यातही सक्षम असतील की भांडणंच नाही होऊ द्यायची, आणि भांडणं व्हायची असतील तर संवादातनंच मिटवू आपण भांडणं, अशा ताकदीची असतील तर त्यांची मुलं बुद्धिमान होतात. कारण मग आईबाप रोज रोज संवाद करतायत, रोज रोज भाषा ऐकायला मिळते, विषय ऐकायला मिळतात, प्रश्न समस्या सगळं.
आणि ते मध्ये तोंड घालून विचारतच काहीतरी. त्याच्याही प्रश्नाची समजुतीनं उत्तरं देता आली पाहिजे. ती प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात आणि त्याला बरोबरीनंच वागलं पाहिजे. ते लहान आहे, लुलुलू, तुला काही कळत नाही वगैरे असलं काही करत बसू नये. त्याच्याशी संवादी व्हा, अगदी प्रौढपणे संवादी व्हा. त्याला संवादात घ्यावं. ते जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची जमतील तशी उत्तरं द्यावी. पोरं कठीण कठीण प्रश्न विचारतात आणि हमखास विचारला जाणारा पोरांकडनं प्रश्न, बाळ कुठून जन्माला येतं, त्याच्यावर तुम्हाला जे समजेल ते सांगा. खोटं बोलू नका पण, आणि थोतांड करता सांगू नका. दैवी चमत्कारिक वगैरे याने कमकुवत होतात बाळा. सोपं सरळ तुला कळेल असं म्हणा, होतात ते समजून सांगा कशी होतात ते. तुम्हाला ज्या भाषेत येईल ते. प्रत्येक घराची भाषा वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या घरात जी भाषा असेल नवरा बायकोमध्ये त्या भाषेत बोला त्याच्याशी आणि त्याच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर द्या आणि त्याला संवादात सामील करून द्या. त्याला म्हणताना तिला पण म्हणायचं. संवादात सामील करून घ्या. आणि जर मुलगा आणि मुलगी असेल तर दोघांमध्ये वाढीमध्ये माणूस एवढंच मुद्दा मुख्य असला पाहिजे. स्त्री पुरुष भेद नाही. दोघांमध्ये स्त्री पुरुष भेद करायचा नाही. मुलगी वेगळी वाढवली, मुलगा वेगळा वाढवला, अजिबात नाही. मग अशा रीतीनं ती वाढू द्यावी. त्यातनं ते होईल. आणि दुसरा एक महत्वाचा इलाज सुचतो मला आताच्या काळात. मागच्या काळातल्या पूर्वजांना आपल्या नव्हता आहे. गोष्टी सांगणं. तो गोष्टी अतिशय थोतांड, दैववादाच्या, भूताखेताच्या अशा सांगण्यापेक्षा जगण्याबद्दलच्या सांगा. अन्नाबद्दल सांगा, घरातल्या वस्तूंबद्दल सांगा. आणि नसतील सांगते तर तुमच्यात गप्पा मारा. ते पोरगं ऐकेल किंवा ती पोरगी ऐकेल. आणि पूर्वजांना उपलब्ध नसलेली सोय आता आहे, ती आहे पुस्तक. हे फार महत्वाचं आहे. हे फारच महत्वाचं आहे. घरात पुस्तकं असली पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींची, वेगवेगळ्या कथांची, कादंबऱ्यांची पुस्तकं असली पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असली पाहिजे. मुलं पुस्तकातनं घडतात, 100% घडतात. फक्त आईबापांना स्वतःला सवय पाहिजे मुलांसमोर वाचन करायची. किमान वाचनाचं ढोंग जरी केलं तरी चालेल. पण समजा लागला ना त्यातनं चांगल्या वाचनात तर रोज आई आणि बापानं अर्धा पाऊण तास वाचनाला दिलाच पाहिजे. तुम्हाला जेवढं सांगितलं जातं एवढ्या वेळ चालायला जा आणि एवढी पावलं मोजान, तेवढं अमुक करा, तमुक करा, अमुक रस प्या, त्यांना एवढं. मी सांगतो, मूल वाढवायचं असेल आणि ते चांगलं बुद्धिमान व्हायचं असेल तर तुमची बडबड एकमेकांशी, चांगली बडबड एकमेकांशी, हा मुद्दा आहेच आहे. पण दुसरा भरीव मुद्दा आहे तो पुस्तकांचा. घरात पुस्तकं आहेत आणि आईबाप जर ती पुस्तकं हाताळतायत इमानदारीत, धुळखात पडलेली नाहीत आणि आईबाप चालतायत ती पुस्तकं, तर मुलं आईबापांची ती सवय उचलतात. ती भाषा शिकायला लागतात, ती अक्षरं शिकायला लागतात आणि हळूहळू या पुस्तकांमध्ये गुरफटत राहतात. आणि पुस्तकांचं विश्व तुमच्या घरात असलेलं अख्खं विश्व घेऊन येतं. पुस्तकं जगात कशावरही आहेत, कुठल्याही विषयावर, तुमच्या जगण्यातल्या रसांवर आहेत, सगळ्या कुठल्याही विषयावर पुस्तक आहे. पुस्तकं खूप असतात घरात. ते आणि दर महिन्याला ती विकत घेण्याची सवय लावा. तुम्ही अवांतर खेळणी आणता, अवांतर वस्तू आणता, अवांतर पाळणे बिळणे काही ते. तर त्या पद्धतीनं पुस्तकं आणली पाहिजे. दर महिन्याला एक तरी पुस्तक, 2 तरी पुस्तकं. आणि नवरा बायको आलटून पालटून का होईना अर्धा पाऊण तास वाचत बसलीत. त्यातनं स्वतःलाही नाद लागला तर चांगली गोष्ट आहे. पण किमान पोरासमोर ढोंग केलं, पोरगं येतच, पोरगी येतेच, काय बघू. आणि त्यातनं तिच्या त्या वाढीबरोबर, त्याच्या त्या वाढीबरोबर पुस्तक जर सतत सोबत असेल आणि त्याला वाचायला लागलं तर खरी गंमत आहे. मग ती तुम्ही काय बडबड गीतांपासून सुरुवात करा, काही करा. आपल्याकडं बालसाहित्य नीट नाहीच आहे. अतिशय थोताळ बालसाहित्य म्हणजे भारतीय बालसाहित्य. आणि ती मुलांसाठीची पुस्तकं ती तर आणखीनच बोगस. त्याचा एक तुफान धंदा करून घेतात. मागडी विकतात ती. तर त्यातल्या त्यात मग विज्ञान आहे, आरोग्य आहे, तुमच्या जगण्यातलं काय, त्यातली पुस्तकं वाचायला सुरुवात करा. पोरं लवकर वाचायला लागली तर भन्नाटच काहीतरी करतात. माझ्या माहितीनुसार मी स्वतः 8व्या वर्षी वाचायला सुरुवात केली पुस्तकं. 6व्या-7व्या वर्षापासून, 8व्या वर्षापासून ती जर सराव राहिला, त्याच्या पहिल्या दिवसापासून आईबाप पुस्तकं खेळवत आहेत हातात आणि घरात पुस्तकं दिसतातच आहेत.
तर पुस्तकं वाचायला सुरुवात करतात. याच्यासाठी आईबापांनी थोडासा खर्च करून महिन्याला एक दोन पुस्तकं तरी विकत घेतलीच पाहिजे. आणि हळूहळू आईबापांना ती अक्कल येऊ शकते की आपण कुठली पुस्तकं विकत घेतली. तर हे फार महत्वाचं आहे. हे करून पाहणं गरजेचं आहे. हा झाला आजचा पहिला भाग. मुलं वाढवावीत कशी त्याच्यावर अजून काही कल्पना आहेत, त्याच्यावर आपण दुसऱ्या एपिसोडला बोलू. धन्यवाद.